तर आज एकापेक्षा एक बारीक खेळाडून एकापेक्षा एक संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. खरं तर योगेश वाघने तुम्हाला जेव्हा समालोचन करत असताना सांगितलं होतं की आज मात्र आदिवासी सितारे तुम्हाला पाहायला मिळतील आणि ते या मैदानावरती आज पाहायला मिळतात. पिंपळी कलांची मानाची आणि सन्मानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला जरूर मिळते. आज मात्र विकी भाऊ आपण पाहिलं ना तर पूर्णपणे स्टेडियम हे खचाखच भरलेलं आहे. कारण फायनल डे प्रत्येकानं उत्सुकता लागलेली आहे. कोणता संघ आज चॅम्पियन ठरणार यांच्याकडं सर्वांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळतं. आणि इकडे आपण जर पाहिलं तर सुरुवातीला इथे मी पाहिलं तर लिटिल स्टार धारोळा संघ प्रथमतः गोलंदाजी करत होता. असं वाटलं होतं की लिटिल स्टार धारोळा संघाला 60 ते 70 धाबा खांटीचा पाडा संघ उभारू शकतो, परंतु वाखाडे चौकीची गोलंदाजी राहिली आहे. गोलंदाज योगेश आगिवलेची आणि त्याने शेवटच्या ओव्हर मध्ये मी म्हणेन सामना फिनिश केला स्वतःच्या स्टाईलने पूर्णपणे. आपण पाहतोय आमचे कॅमेरामॅन ऑफिशियल आपण पाहतोय रोशन मात्र पण त्यांना संपूर्ण पाहतोय. या ठिकाणी आपण सत्कार समारंभाकडे वळतोय. चोन ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच अर्थातच जगनजी आघाण साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी जगनजी आघाण यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर मी विनंती करतो आदरणीय दुंदा शेंडे यांना विनंती करतो की आपण सोन ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच यांचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. त्यापुढील सत्कार मूर्ती आहेत आदिवासी विकास संघटना अंबरनाथ तालुका जिल्हा ठाण्याचे सल्लागार अर्थातच कुंदनजी आघाण साहेब यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल. ऑल टू द कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच तुकारामजी वागसर. आपण पाहतो स्क्रीनवरती यथोचित मान सन्मान केला जातोय. ग्रामपंचायत सोनचे विद्यमान उपसरपंच साहेब आपण पाहतोय जगनजी आघाण साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी पाहतोय. आपण पाहिलं तर भरपूर चांगले बॅटिंग करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. इकडे अजय बसमा भरपूर चांगले बॅटिंग करतोय. लॉंग ऑनला दन करत आपण पाहिला चेंडू शेवटच्या क्षणाला अडवला गेला आणि तिकडे धाबा मिळतात फक्त आणि फक्त 2 धाबा एकच धाबा आली आणि एका धाब्याच्या मदतीने 5 धाबा दफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर टीमचे कॅप्टन अर्थातच शुभम नाईक तुम्हाला पाहायला मिळतात. एक रसायनी एकता मोहापाडा संघाचा एक तारणारा खेळाडू अर्थातच त्याच्या टीमने त्यांच्या नावाने नेहमीच हा संघ ओळखला जातो. पुन्हा एकदा लोवर फुल टॉस बॉल होता इथे पंचांकडे जोरदार अपील. अगदी आपण पाहिलं तर इकडे डायरेक्ट करण्याचा प्रयत्न 9 सेकंडवरती अजय बसमा होता. त्यांची विकेट आता लवकर मैदानाच्या बाहेर आणावे लागेल हेच कॉन्सन्ट्रेट आपण पाहतोय खरं तर एकता मोहापाडा संघाचं. आणि त्याचबरोबर सन्माननीय कुंदनजी आघाण साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. साई आघाण यांचे मोठे बंधू तुम्हाला पाहायला मिळतील. सन्माननीय गुरुनाथजी पादीरांना विनंती केली की तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी कुंदनजी आघाण साहेबांचा शुभ सन्मान आपण करतो. आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतो प्रत्येकाचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो. आज खरं तर संपूर्ण आमचं व्यासपीठ देखील भरपूर भरलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आज प्रमुख पाहुण्यांचं मांदळलेली गर्दी तुम्हाला आज पाहायला मिळेल आमच्या व्यासपीठावरती. या ठिकाणी आपण पाहतोय कुंदनजी आघाण साहेबांचा शुभ सन्मान केला जातो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मॅच कडे बोलूया जिथे पहिलं षटक प्रगती पथावरती गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील शुभम नाईक. 7 धाबा फलकावरती 4 चेंडून मागे 7 धाबा खर्च केल्यात. पुन्हा एकदा वेगाने बॉल टाकलाय इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील
आणि ते घडले काय मैदानाच्या आतमध्ये एक मोठी विकेट येईल मैदानाच्या बाहेर फलंदाज होईल बाद पहिला धक्का लागत असताना सचिन 11 माथेरान टीमला रुपेश बॅक टू द डगआउट. अनेकदा या टीम एकमेकांसमोर आल्यात परंतु नाईटच्या रणनीतीच्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय सचिन 11 माथेरान संघ इथे टॉस गमावला त्यांच्या वाटीला आली बॅटिंग लोवर फुल टॉस बॉल हलक्या हाताने टाप केला. इकडे आपण जर पाहिलं तर मिडॉन ऑनला क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव आली आहे पंचांचा इशारा आमच्याकडे एक ओव्हर संपली आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिला पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग इथे पाहायला मिळत नाहीये अजय बसमाच्या बॅट मधून परंतु या ठिकाणी 6 बॉल 1 गडी गमावलाय 8 धावा फलकावरती कंटिन्युटीज आहे. धाबा या बॉलवरती 4 चौका. पण पाहतोय स्ट्राइक एंड वरती रामदास भस्मा तुम्हाला पाहायला मिळतात ज्याने 2 चेंडून मागे धावा बनवलेल्या 5 आणि एकंदरीत धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते. एक बाद 12 धावा दफलकामध्ये पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती अजय पवार लोवर फुल टॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय गॅप आणि पॉइंटच्या मधून बॉल काढला तिकडे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकात एकच धावांवरती समाधान व्यक्त करावा लागतोय. टीम माथेरान 11 या संघाला आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 13 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आणि आपण जर पाहिलं तर इथून मी म्हणेन अजय बसमाला एक आक्रमकता रूप धारण करावा लागेल कारण 6 बॉल मध्ये फक्त सुरुवातीला आपण पाहिला तर 8 धावा दफलकावरती होत्या परंतु या षटकामध्ये 5 धावा एकंदरीत पाहायला मिळतात आणि दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती अजय पवार. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी कव्हर पॉइंटच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर प्रॉपरली आउट कटर पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय सरळ यष्टीरक्षक विनायक होता आणि कुठल्या प्रकारची चूक करत नाहीये. डॉट बॉल ची सांगता करत असताना गोलंदाज अजय पवार. पुन्हा एकदा वेगाने बॉल टाकला वॉट अ टायमिंग आहे लॉंग ऑफला टिपायचं होत असेल आणि कदाचित मी म्हणेन इथे एकता मोहापाडा संघाला ही झेल महागडी ठरू शकते. बॉल सरळ सीमा पार षटकार. मिळाले होत्या प्रशांत होता आणि या वेळेस आपण पुन्हा एकदा पाहतोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये जमीनला गुदगुल्या करत सी मार एका पार 4 चौकार.
फलकावरती पाहायला मिळतात. ऑन स्क्रीन वरती पुन्हा एकदा आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती अजय बसमा स्टायलिश खेळाडू आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटच्या बदना पहिल्या बॉल वरती ताकद दाखवलेली या बॉल वरती नजाकत बॉल सरळ सीमा पार वन बाउन्स और दोरोक मिळतील दाबा परिपूर्ण चार. ओव्हरचा विवरण तुमच्यापर्यंत पोहोचवता. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आली, तिसऱ्या चेंडू डॉट आणि चौथ्या चेंडूवरती षटकार. पाचवा बॉल लेग बायच्या स्वरूपात चौकार आला आणि सहाव्या बॉलवरती कव्हर पॉइंटच्या वरनं हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला. अशी विवरचना दुसऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. एकंदरीत 23 जाबा 27 जाबा दफलकावरती पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग करत असताना अद्याप आपण पाहिलं तर 13.50 सरासरीने धावसंख्या दफलकावरती कंप्लीट करत असताना सचिन 11 माथेरान संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि एकता मोहपाडा या संघाला कुठेतरी मी म्हणेन कमबॅक करावा लागेल, कारण 12 बॉल मध्ये 27 जाबा बनवले गेला. अद्याप आपण पाहिलं तर अजय बसमा 7 चेंडू 16 धाबांवरती खेळतोय आणि आपण जर पाहिलं तर रामदास बसमाचा विचार केला 3 बॉल 6 धाबा त्याच्या बॅट मधून आल्यात. एकंदरीत 27 धाबा दफलकावरती आपण पाहतोय. ब्रदर स्पोर्ट वाहिनी तुम्हाला पाहायला मिळते मानफम अंबरनाथ, परंतु आज इथे पिंपरोलीकरांची स्पर्धा मानाची आणि सन्मानाची पाहायला मिळते आणि त्यांचं एक प्रतिभाग नेहमीच तुम्हाला ऐकायला मिळतं. अ क्लॅरिटी विथ अ क्वालिटी ही त्यांच्या नसा होता आणि आपण जर पाहिलं तर नेहमीच 7 समुद्राच्या पलीकडे ही स्पर्धा पोहोचवण्याचं काम केलंय. 4 चंद लावण्याचं काम केलंय ब्रदर स्पोर्ट लाईव्ह या वाहिनीनं. प्रत्येक अगदी गावामध्ये जाऊन प्रत्येक शहरामध्ये जाऊन आपल्या नावाचा डंका नेहमीच राहिला गेला. मी म्हणेन 2023 मध्ये त्यांची ओपनिंग झाली, परंतु 2024 मध्ये अगदी उंच भरारी घेत असताना एका वर्षाच्या कालावधीमध्ये अगदी मी म्हणेन त्यांचे सबस्क्रायबर इतके वाढलेत ना की जेव्हा तुम्ही नोटिफिकेशन जेव्हा तुम्ही सबस्क्राईब वरती लाईक आयकॉन वरती जेव्हा लाईक करताना तेव्हा तुमचे नोटिफिकेशन तुमच्या लगेच मोबाईल वरती येऊन जाता. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकच जावाली खरं तर अजय बसमाला स्ट्राईक एंड वरती आणलं जात आहे. 28 जाबा दफलकावरती तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती मयूर आणि मयूरच्या पहिलाच बॉल फेस केला रामदास बसमाना. एकच जावाली आहे, परंतु आता 5 बॉल शिल्लक आहेत. वेगाने बॉल टाकला या ठिकाणी आपण पाहतोय. ओ इथे मात्र आपण पाहिला विनायकने डायरेक्ट हिट लगावलाय आणि फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का टीम सचिन 11 माथेरान ला लागत असताना 440 वाट का धक्का. फलंदाज टीमचा गोल कॅप्टन अजय बसमा डगआउटच्या रस्त्यावरती फलंदाज. आणि त्यानंतर यष्टीरक्षक विनायक पाहायला मिळाला आणि अप्रतिम डायरेक्ट हिट केला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि ते पाहतो मी डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद झालाय अजय बसमा. कॅडेट नंबर 4 वरती न्यू बॅट्समन योगेश पारदी. षटक क्रमांक 3. पुन्हा एकदा आपण पाहतो लोवर फुल टॉस बॉल भरपूर चांगला फटका लॉंग ऑफला टीपला जाईल. वॉडा कॅच इथे टिपली अजय पवारना आणि आणखी एक धक्का या ओव्हर मध्ये लागत असताना टीम सचिन 11 माथेरान संघाला फलंदाज होईल बाद. योगेश पारदी डगआउटच्या रस्त्यावरती.
या ठिकाणी आपण पाहिलं तर व्हॉइस ऑफ काराव अत्यंत आमचे जवळचे मित्र विजय डोके सर या ठिकाणी उपस्थित त्यांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. जेव्हा जेव्हा आपण काराव विभागामधल्या बदलापूर विभागामध्ये स्पर्धा पाहतोय ना तेव्हा तेव्हा मात्र विजय डोके सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय आणि एक चांगले समालोचक आहेत आणि तितके चांगले खेळाडू देखील आहेत. आणि त्याचबरोबर पाहतोय पिंपरोली गावातील माजी सरपंच साहेब सन्माननीय दर्शनजी जाधव साहेबांचा ठिकाणी शुभागमन चालला गेलाय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय. शेवटच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय धावसंख्या दाफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते 29 धावा 4 बॉल या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि खरं तर पंचाने थर्ड अंपायरची मागणी केली मैदानाच्या आतमध्ये. हाईट फॅक्टरचा शेड्यूल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो फुल टॉस बॉल आणि या ठिकाणी आपण पाहतोय अगदी चेंडू लँड होत गेला आणि इथे नो चेंडू नसणारा एकच धाव दफलकावरती तुम्हाला पाहायला मिळते. 29 धावा दफलकावरती पाहायला मिळतील. पुन्हा एकदा वेगाने बॉल टाकला आणि आपण पाहिलं तर पॉइंट मध्ये शतरक्ष कोणी नाहीये डायरेक्ट ओ या ठिकाणी आपण पाहिलं तर स्टेजच्या पाठीमाग्या बॅकअप चांगला होता आणि त्या बॅकअप नसता तर कदाचित तुम्हाला चित्र थोडस वेगळं पाहायला मिळालं असतं. 30 धावा दफलकावरती पाहायला मिळतात. स्कोर ऑन द बोर्ड. तिसऱ्या षटकामध्ये मयूरनं काय कमालीची गोलंदाजी केली आहे. 5 बॉल मध्ये 2 विकेट आणि 3 धावा खर्च करतोय आणि त्याच बरोबर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू शिल्लक 5 ओव्हरची लढत 30 धावा दफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. खरं तर आपण पाहतो या ठिकाणी भरपूर चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज मयूर तुम्हाला पाहायला मिळतील. या वेळेस क्रिकेटचं ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय आणि डॉट बॉलची सांगता करत असताना गोलंदाज मयूरनं केलंय कमबॅक. 6 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा आणि 2 महत्वाचे विकेट बाहेर आणल्यात आणि 30 धावा दफलकावरती. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेब आपल्याला विनंती आहे की या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. तसेच खांदा गावचे ज्याने खऱ्या अर्थाने खांदा गावच्या क्रिकेट घडवलं ते तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके एक अनुभवी क्रिकेटर रामदा नाईक यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. रामदा आपल्याला विनंती आहे की आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ऑल टू द कॉम बॉक्स. या ठिकाणी आपण पाहतोय फर्स्ट आणि सेकंडच्या गल्लीमधून बॉल सरळ दणदण करत सीमा पार मिळतील धाबा 4. चौतीस धाबा दफलकावरती पाहायला मिळतात. तुम्हाला पाहायला मिळेल 4 ओव्हर मध्ये. खरं तर विकी पारदी तर या ठिकाणी 4 ओव्हर मध्ये तुम्हाला 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळालेत आणि 5 ओव्हर मध्ये 5 फ्रेश गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतील. चौथ्या ओव्हर मध्ये विनायकला आणलाय. या ठिकाणी आपण पुन्हा एकदा पाहतोय बाटची वरची कडा होती परंतु यशरक्षक थोडस फंबल झाला आणि फर्स्ट स्लिप मधून चेंडू होईल फरार. लॉंग स्टॉप रिझन मध्ये बॅक टू बॅक दूसरा चौका. रामदास भस्मा तुम्हाला पाहायला मिळतात ऑन स्ट्राईक करत. कॅन्डिडेट नंबर 3 वरती आले होते. त्याच्या बॅट मधून एकंदरीत 7 चेंडू 16 धावा आल्यात. का बॅटिंग करता हा चेंडू आपण जर पाहिला तर पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट ना दणदण करत सरळ मिडॉनला खरं तर शतरक्षक होतं आणि स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवला गेला आणि या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात पंचाने रिव्ह्यू या ठिकाणी आपण पाहतो वापर केला.
चला या ठिकाणी चेक केलं जाईल कोणत्याही संघावरती अन्नावर नाही याची आपण दक्षता घेऊ आणि आमच्या टेक्निकल रूम मध्ये विकी बाऊंचं थोडंसं काम वाढवलं गेलंय आणि या ठिकाणी आपण पाहतो या इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपातून बाद असतील आणि इथे लागणारा चौथा धक्का सचिन 11 माथेरान टीमला परतावा लागेल. फलंदाज रामदास बसमा back to the dugout. आणि या ठिकाणी आपण पाहतोय षटक क्रमांक 14 प्रगती पथावरती एक गोलंदाज विनायक तुम्हाला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आपण पाहतोय डावा बाट नाही खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर अगदी आपण डीप मध्ये राहिला आणि बाट आणि चेंडूंचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची संगता करत असताना गोलंदाज विनायक तुम्हाला पाहायला मिळतात. अगदी 4 चेंडून मागे अगदी 8 धाबा खर्च केला, एक महत्वाची विकेट देखील बाहेर आणली आणि शेवटचे 2 चेंडू शिल्लक या ओव्हर मधील 39 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा शॉट ऑफ लेनचा चेंडू होता स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये विनायक गोरेला झेल विनायकला इथे कदाचित झेल टिपायचा होता आणि मी म्हणेन इथे झेल सहज आणि साधा आणि सोपा होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर झेल झालाय ड्रॉप आणि त्याचं रूपांतर आपण पाहिला एक धाव आली आणि एका धावेच्या मदतीने 40 धाबा फलकावरती पाहायला मिळतात. थोडस फंबल तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु स्ट्राईक एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील ओमकार पारदी ज्या बेसाडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, बाट आणि चेंडूंचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची संगत करत असताना गोलंदाज विनायक का बाद अगदी आपण पाहिलं तर 6 चेंडूंमध्ये मी म्हणेन इथे फक्त 9 धावा खर्च केल्यात, एक महत्वाचा गडी बाद केला आणि पाहता पाहता 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 4 ओव्हर मध्ये धावसंख्या या ठिकाणी बनवली गेली 4 बाद 40 धावा प्रत्येकी ओव्हर मागे 10.0च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती गाठत असताना सचिन 11 माथेरान टीम बजाव डीजे. चिंबीचा पाडा आणि दुसऱ्या साईडनं या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील आई गावदेवी पिंपळी हा संघ पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करूया. या बेस्टचा पॉलन खेळण्याचा प्रयत्न, वॉर्ड स्ट्रोक अगदी लॉंग स्टॉप रिजन मध्ये एक टप्पा घेत सीमा रेखा पार मिळतील धाबा पुरे परिपूर्ण 4 चौकार. चौका टोकला. पुन्हा एकदा आपण पाहतोय लोवर फुलटाचा बॉल आपण पाहिलं तर समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बाट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. डॉट बॉलची संगत करत असताना गोलंदाज सिद्धार्थ तुम्हाला पाहायला मिळतील. कर्दर्श पलून खेळण्याचा प्रयत्न केला, क्षण रिप्ले मध्ये आपण पाहतो चांगली गोलंदाजी सिद्धार्थच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडू आपण पाहिला, चेंडू पडल्यानंतर स्टिकच्या खूपच बाहेर आणि या ठिकाणी व्हाईट बॉल आणि या ठिकाणी गोलंदाज सिद्धार्थला थोडस दंडित केलाय. अव्वंतर एक धावा मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 45 लॉस ऑफ 4 विकेट 45 धावा फलकावरती आहेत. पुन्हा एकदा पुढे खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी बाट आणि चेंडूंचा संपर्क होत नाही. मी म्हणेन पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता असं वाटलं होतं की या ओव्हर मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये 15 ते 20 धावा येतील, परंतु अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत असं म्हटलं जातं ना. प्रयत्नार्थ परमेश्वर अगदी शेवट तुम्ही जर स्टार्टिंग चांगली केली ना तर शेवट देखील चांगलाच होतो, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉलची संगत करत असताना गोलंदाज सिद्धार्थ तुम्हाला पाहायला मिळतात. चला शेवटचा कॉल असेल चिंबीचा पाडा संघ, आपण टॉस साठी यायचे कॅप्टन पाठवा आणि या ठिकाणी पुन्हा पाहतो मिड विकेट रिझर्व मध्ये शतरक्षक तुम्हाला पाहायला मिळतील
शुभम नाईक होता आणि खरं तर आपण पाहिलं तर चांगली थ्रोफेकी आणि 2 धाबा आणि या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 47 धाबा फलकावरती. चला चिंबीचा बाडा संघ शेवटचा कॉल तुम्हाला या ठिकाणी असेल. चिंबीचा बाडा टीमचे कॅप्टन आलेत आणि आई गावदेवी पिंपोली टीमचे कॅप्टन या आपण टॉस करूया. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शॉट ऑफ लेनचा चेंडू समोरच्या दिशेला लॉफ केला. लॉंग ऑफला शतरक्षक सहज रीतीने डीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज होईल बाद आणि लागणारा 5वा धक्का सचिन 11 माथेरान टीमला. फलंदाज सचिन. आपण टॉस करूया. एका साइडने आई गावदेवी पिंपोली संघ आणि दुसऱ्या साइडनं चिंबीचा बाडा संघ. दोन्ही संघाचे कॅप्टन आले तर आपण टॉस करूया आणि सन्मानी आदरणीय अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रकाशजी सराय यांना विनंती करेल की तुमच्या शुभाशय आपण करूया टॉस. मानफम काराव गावातील एक चांगल्या व्यक्तिमत्व आणि अत्यंत आमचे जवळचे मित्र प्रकाश सराई आपण यांचे शुभाशय करतो. टॉस एका साइडने चिंबीचा पाडा संघ. सर चिंबीचा पाडा म्हटलं तर भिवंडी परिसरातील एक मोठा दादा संघ या आज गटामध्ये खेळण्यासाठी सज्ज झाला. त्यांचं मी मानाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करतो. वेगाने बॉल टाकला. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिड ऑनला शतरक्षक कोणी नाहीये परंतु दूरवरून आल्यात. या ठिकाणी आपण पाहिलं तर थ्रो चांगला परंतु रनआउटच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद आणि लागणारा 6वा धक्का. पाहता पाहता पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना सचिन 11 माथेरान संघ 6 गडी गारत 48 धावा फलकावरती पाहायला मिळतात. परंतु येणारे 30 बॉल आणि विजयासाठी 49 धावा संख्येची गरज आहे. जिंकण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय टॉस केला. चिंबीचा पाडा संघ बनाम आई गावदेवी पिंपोली संघ करते यजमान विपक्ष पाहुणा असे सामने तुम्हाला पाहायला मिळेल आणि या ठिकाणी टॉस इथे जिंकलाय चिंबीचा पाडा संघ. प्रथमतः चला चिंबीच पाडा संघ निर्णय आपण कळवायचा. या ठिकाणी गोलंदाजी अर्थात शतरक्षण घेतलंय आणि बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय ते आई गावदेवी पिंपोली या संघाला. परंतु या मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल या आपण ऐकूया पुन्हा एकदा आमच्या मायक्रोफोन वरती. अर्थातच व्हॉइस ऑफ कारावचा एक बुलंद आवाज आणि अत्यंत आमचे जवळचे मित्र विजय डोके सरांना ऐकूया. 30 बॉल आणि 49 धावा कशा बनल्या जातील की डिफेंड केल्या जातील ऐकूया विजय डोके सरांचा आवाज. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो धन्यवाद सोनूजी आगिवले सर. आपण सामना पाहतोय. एका बाजूला सचिन 11 माथेरान आणि दुसऱ्या बाजूला एकता मोपाडा. अगदी रसायने विभागातून आपण पाहू शकाल मोपाडा संघ दूरवरचा प्रवास करून या पिंपलोली नगरीत आलाय. हॅलो 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 सलामीची जोडी यावेळेस इंटर झाले मैदानात पाहू शकाल आपण. रसायने मोपाडा संघाची एका बाजूला प्रशांत आणि दुसऱ्या बाजूला फलंदाज अजय पवार. दोन्ही पवार बंधुराज यावेळेस मैदानात इंटर झालेत. गोलंदाज ट्रॅकवर पहिला पॉवर प्लेची ओव्हर घेऊन गोलंदाज झालाय. आपण पाहू शकाल संदीपला माथेरान एक्सप्रेस. आपण पाहू शकाल एक ऑलराऊंडर योगेश वाघला माईकची सेटिंग करत असताना
तर सामना सुरू होतोय. एका बाजूला फलंदाज स्ट्रायकिंग एंडला रसायनी मोपाडा संघाची रन मशीन प्रशांत पवार आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल अजय पवारला. गोलंदाजी ट्रॅक गोलंदाज संदीप वीर माथेरान एक्सप्रेस. हॅलो हॅलो, चला सामना सुरू करायचा. पंच फर्स्ट बॉल सेकंड इनिंग स्ट्रायकिंग एंड बॅट्समॅन प्रशांत यावेळेस कट केलाय, बॉलला फेकून दिलाय, बॉल चालाय बॉन्ड लाईनच्या बाजूला. मात्र इथं चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. आपण पाहू शकाल स्क्रीनवर चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण अगदी खातं खोलत असताना सावध सुरुवात केली जाते. श्री गणेश झालाय टीम मोपाडा संघाचा दुहेरी धावेने. एका बाजूला प्रशांतला पाहतो, दुसऱ्या बाजूला अजय. आपण पाहू शकाल अगदी नाईट रंजनी शृंखला आई गावदेवी आयोजित साहिल प्रतिष्ठान चषक 2024 पर्व दुसरा. यावेळेस बॉलला उचललाय गुडलेन स्पॉट वरून अगदी हाईट दिली जाते. बॉल चलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल. आपण पाहू शकाल अतिशय मेहनत विनायक गोरे आणि पूर्ण आई गावदेवी पिंपलोली संघाची. पुढचा बॉल संदीपचा. यावेळेस कट आहे, बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, थांबणार नाही, दन 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 करीत हाईल चौकार. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. आपण स्क्रीनवर पाहू शकाल हाईट फॅक्टर चेक केला जातोय. फलंदाजाचा रिव्ह्यू आहे. चला विनायकजी गोरे, हाईट फॅक्टर साठी आपण पाहू शकाल रिव्ह्यू घेतला जातोय. वन बाउन्स कॉल होतं का आधी? पहिला वन बाउन्स कॉल होतं का पंच? मग नो बॉल आहे. जर पहिला वन बाउन्स कॉल असेल तर हा बॉल नो आहे, नो बॉल. तिसऱ्या पंचांचा कॉल येतोय नो बॉलचा. इथे मात्र रिव्ह्यू कंटिन्यू राहील टीम मोपाडा संघासाठी. तर फ्रीटचा बॉल आहे प्रशांत साठी. पाहूया कशा प्रकारे बॉल खेळला जाईल. चौकार आल्यानंतर हा बॉल पुन्हा एकदा कट केलाय, क्षेत्ररक्षक होता त्याच्या डोक्यावरून उडवलाय, दोन क्षेत्ररक्षक बॉल खाली धावतात. इथे मात्र चांगले क्षेत्ररक्षक बॉलला उचल फेकी करेल तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा चित्त्याच्या वेगाने पूर्ण केले जातात. अगदी आपण क्रीज वर पाहू शकाल धुरला उडवला जातो. 49 धावांचा पाठलाग करत असताना अगदी पहिल्याच ओव्हर मध्ये अगदी सावध सुरुवात पाहायला मिळते. बॅटचा फेस अद्याप खोलला जात नाही प्रशांत कडून. अधिक लेटकट खेळून मात्र धावा जमवल्या जातात. प्रशांतला माहिती स्ट्रायकर गोलंदाज आहे, सावध सुरुवात करावी लागेल आणि ती सुरुवात मात्र करत असताना प्रशांतला पाहतोय. पुन्हा एकदा प्रशांत टू संदीप. हा बॉल गती आहे, जोरदार अपील उचलून धरली आहे आणि इथे मात्र पहिला ब्रेक थ्रो, पहिला गाडी गारद होत असताना टीम मोपाडा संघाचा प्रशांत बॅक टू द डगआउट. हॅलो, तर पहा टीम बॅटिंग करत असताना मोपाडा टीमला एक सूचना असेल.
30 सेकंदाच्या आत आपला फलंदाज मैदानात बॉल खेळताना दिसायला पाहिजे, अन्यथा डायरेक्ट आउट दिला जाईल. हा आपल्या स्पर्धेचा नियम आहे. आणि 20 मिनिटात आपण 4 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा फिल्डिंग करत असताना मादरन टीम आपला एक खेळाडू 38च्या सर्कलमध्ये घेतला जाईल. दोन खेळाडू आज घेतले जातील. या आयोजकांचा मात्र नियम आहे, सूचना आहे दोन्ही संघासाठी, याची नोंद घ्यायची आहे. यावेळेस नवीन बॅट्समॅन एंटर झालाय क्रीजवर, पाहू शकाल आपण विनायकला पाहतोय. बराच वेळ या विनायकने या संघासाठी गाजवलाय आणि भरपूर वर्षानंतर मात्र विनायकला अगदी समोर क्रीजवर फलंदाजी करत असताना पाहतोय आपण. पाहू शकाल स्ट्राईक रोटेट केली जाते. जो फलंदाज बराच उशीर पाहिला गेला, 5 बॉल नॉन स्ट्राईकला उभा होता, त्या फलंदाजाला मात्र यावेळेस स्ट्रायकिंग एंड आणलं जात आहे. एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज, लेफ्ट हँड बॅटर ऑन द स्ट्राईक. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय. पुन्हा एकदा सूचना देतोय, आपल्याला 4 ओव्हर 20 मिनिटात टाकायचे आहेत. यावेळेस बॉलर टू बॅट्समॅन टू बॉलर असा माझा हा ड्राईव्ह केला जातो. पंचांचा इशारा तो षटक समाप्तीचा. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एका गाड्याच्या मोबदल्यात धावफलकावर धावा लावला जातात 10. 24 बॉल आणि बनवायचे आहेत 39. 24 बॉल मध्ये 39 धावा आता बनवायच्या टीम एकता मोपाडा संघाला. पाहूया अगदी दूरवरचा प्रवास करून दोन्ही संघ फक्त पिंपलोलीकरांच्या प्रेमा खातीर इथपर्यंतचा प्रवास गाठलाय आणि कसा मात्र खेळ केला जाईल. दोन्ही संघ मात्र तुल्यबळ ताकदीचे. आज मात्र आपल्याला या फायनल डे मध्ये तारे सितारे आपल्याला या मैदानावर खेळताना पाहायला मिळतील. एका बाजूला मोपाडा, दुसऱ्या बाजूला खालापूर तालुक्यातील माथेरान. पुढचा बॉलर आलाय. नेक्स्ट ओव्हर, दुसऱ्या ओव्हरला होती सुरुवात. गोलंदाज झालाय अजय फस्मा. माथेरानचा एक बलाढ्य नाव, संघाचा सरसेनापती. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर, स्ट्राईकला विनायक. यावेळेस काय झेल आहे, दिशा दिली होती, गतीमध्ये बीट केलाय आणि पहिल्या बॉलवर इथे मात्र धक्का लागला जातो. दुसरा विनायक बॅक टू द डगआउट. अगदी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं जातं डीजे मास्टरांच्या माध्यमातून. यावेळेस 99 बॅटर एंटर झाले क्रीजवर, मयूर स्ट्रायकिंग एंडला. यावेळेस दुसरा बॉल, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. शॉर्ट फाईन लेगला, थोडस खराब, परंतु रिस्क नाहीये. टीम मोपाडा संघाला माहिती आहे 1-1 मात्र बॉल इथे महत्वाचा आहे. 1-1 धाव महत्वाची आहे, 1-1 विकेट महत्वाची आणि कुठेतरी अगदी विकेट मात्र राखून ठेवावे लागतील टीम मोपाडा संघाला. चांगली ओव्हर टाकली जाते. 2 बॉल फेकलेत, एकही धाव मात्र खर्च केली गेली नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज अजय. यावेळेस तर बॉल, पुन्हा एकदा दुसरा गडी बाद. तू चल मैं आया, डीज आहे.
हॅलो, धन्यवाद डिझो मास्टर. यावेळेस नवीन बॅट्समॅन एंटर झालाय क्रीजवर, शुभम नाईक. ए ब्रँड ए बॉस. दोन्ही दिग्गज एकमेकांसमोर. यावेळेस पाहू शकाल पहिलाच बॉल आल्या आल्या आपली ओळख मात्र दाखवत असताना गोलंदाज अजयवर चढवला जातोय हल्ला. हवाई सफर, ब्रँडेड षटकार. शुभम नाईक पुढचा बॉल यावेळेस कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. थर्ड रिझर्व मध्ये अगदी लाजवाब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. गती मात्र पाहायला मिळतीये. यावेळेस पाहू शकाल आपण अगदी चांगला मात्र बॉल टाकला जातोय. कमबॅक केलं जात आहे. गोलंदाज अजय पुन्हा एकदा सज्ज. स्ट्राईकला फलंदाज शुभम नाईक. हा बॉल फेकून दिलाय लांबच लांब, लांब लचक पिंपलोली गावला. हा बॉल मात्र शोधून आणावा लागेल एवढा लांब षटकार. अजय पवारला स्ट्राईक खूप कमी भेटली आहे, परंतु स्ट्राईकची काय गरज आहे, कारण शुभम नाईक मात्र इथे तुटून पडला जातोय. लगातार बॅक टू बॅक दोन षटकार पाहिले आपण. अजून 18 बॉल आणि 27 बनवायचे आहेत. पाहूया आता मात्र स्ट्राईक चेंज झाली. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय योगेश. पुढचा बॉल अजय साठी. इथे मात्र कट केलाय. चकवा दिलाय क्षेत्ररक्षकाला. बॉल चालाय थर्ड मॅनला बीट करून अगदी जमिनीला गुदगुल्या करत रन्स मिळतील 4 4 4 चौका. पहिल्याच बॉलवर योगेशचं स्वागत केलं जात आहे अजयच्या माध्यमातून. हा बॉल फिरकी पाहायला मिळाली. अगदी बॉल पडल्यानंतर स्विन अँड मिस डॉट बॉल. पहिला बॉल फेकत असताना कुठेतरी टप्पा शोधायचा होता, परंतु बॉल जसा बॅटवर गेला तसा बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला आणि यावेळेस हा बॉल आलाय डॉट. पुन्हा एकदा योगेश. हा बॉल इथे मात्र फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. बॉल मात्र थोडीशी आउटफील्ड खराब अडला जातोय, तोपर्यंत मिळवल्या जातील 2 धावा. वारंवार मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो टीम माथेरान संघाकडून. त्यांना माहिती आहे विकेट खूप महत्वाचे आहेत. जशा जशा विकेट काढल्या जातील तसा तसा मात्र प्रेशर मात्र टीम मोपाडावर येईल, परंतु जसे जसे मोठे फटके येतील तसा तसा मात्र धावांचा वेग वाढवला जाईल. यावेळेस रिव्हर्स अटॅक केलाय. दुधारी तलवारीचा वापर. बॉल चाला सीमारेषा पार. रन्स मिळतील 4. या ओव्हरचा दुसरा चौकार.
अगदी तिसऱ्या ओव्हरमध्ये मात्र चौकारांचा पाऊस पाहायला मिळतोय. बॅट्समन अजयच्या बॅट मधून हा बॉल फेकून दिलाय. अगदी 6 धावेसाठी षटकार. डेझ षटकार आलाय, चौकार आलाय आणि हा बॉल डॉट आलाय. ओव्हरचा शेवट गोड करत असताना डॉट बॉल आलाय. मैदानात धावा झाल्यात 18 बॉलच्या समाप्तीनंतर 38 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. आपण पाहू शकाल स्क्रीनवर लावलं जातात. अगदी ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र कव्हर केली जाते. चांगली मात्र आपण थेट प्रक्षेपण पाहू शकाल. 147 देशांमध्ये हे मात्र थेट प्रक्षेपण पाहायला मिळत आहे. अगदी क्लॅरिटी क्वालिटी आपण पाहू शकाल. आता मात्र बॉल शिल्लक आहेत 12 आणि बनवायचे विजयासाठी 11. तर 5 मिनिटात आपल्याला एक षटक फेकायचे आहे. याची नोंद घ्यायची टीम माथेरान. अन्यथा आपले 2 प्लेयर पॉवर प्ले सर्कल मध्ये ऍड केले जातील. यावेळेस फटका फसला जेल खाली अजय बस्मा. इथे मात्र फलंदाज होईल बाद. शुभम नाईक बॅक टू द डगआउट. सिद्धार्थ आलाय खेळपट्टीवर. सिद्धार्थला पाहतोय. तर चिंबीपाडा आणि पिंपलोली दोन्ही संघाने तयार राहायचे. 11 बॉल आणि बनवायचे 11. तर चिंबीपाडा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि घरच्या मैदानावर घरच्या संघाला अर्थातच आई गावदेवी पिंपलोली संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. पाहूया 11 बॉल 11ची गरज. फलंदाज यावेळेस सिद्धार्थ. पहिलाच बॉल खेळत असताना बॉलला फेकून दिलाय. गलीमधून बॉल झाली जमिनीला आग लावत. चौकार. बॉल आणि 7 धावेची गरज आहे. यावेळेस डॉट बॉल आलाय. अगदी पाहू शकाल या पिंपरोली गावामध्ये क्रिकेटचा कुंभमेळा मात्र भरवला गेलाय. पाहू शकाल अगदी प्रेक्षकांची अलोट गर्दी. एवढ्या रात्री देखील आपण प्रेक्षक पाहू शकाल. मैदानामध्ये चारी बाजूने मात्र मैदान सुसज्ज सजवलं गेलंय. यावेळेस हलक्या हाताने एक डिफेन्सिव्ह फटका खेळलाय. लगेच धाव मात्र चोरली जाते. सिद्धार्थला माहिती आहे अजयला मात्र स्ट्राईकवर आणणं खूप गरजेचं आहे आणि अजयला मात्र स्ट्राईकवर आणलं जात आहे. लेफ्ट आर्म बॅटर आहे. सलामीला आलाय. ओपनिंगचा बॅट्समन अजूनही स्ट्राईकवर आहे. आता मात्र समीकरण पाहू शकाल 8 बॉल आणि 6ची गरज. चला चिंबीपाडा टीम आणि पिंपलोली टीम दोन्ही संघाने तयार राहायचंय. 8 बॉल 6ची गरज. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अजय. ह्यावेळेस मॅच 2 स्टार मध्ये मॅच फिनिश केली जाते. षटकार.
व्यासपीठावर संपर्क साधायचा आहे अनिलजी शेंडे. आपण पंचांचं काम पाहायचं अनिलजी शेंडे. अनिल शेंडे, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर या सामन्यासाठी आपण पंचांच्या भूमिकेत आयोजकांना सहकार्य करायचं आहे. आदरणीय अनिलजी शेंडे, असोसिएशन मान्यता प्राप्त पंच अर्थातच अनिलजी शेंडे. तर या जो सामना आपण पाहिला मोहपाडा विपक्ष माथेरान, या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला नो डाऊट, ज्याने खऱ्या अर्थाने एकट्याने झुंज दिली. 8 चेंडूमध्ये 22 धावांचं आपल्या संघासाठी योगदान दिलं तो अजय पवार ठरला या सामन्याचा हिरो. अजय यायचा आहे.